ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाबाबू सावळजकर, राघू इंदुरीकर, अर्जुना वाघोलीकर, पठ्ठे बापूराव यासारख्या दिग्गज शायरांनी लावण्यांचे फड गाजवले. लावण्यांचे प्रकार कसे असायचे बघा, म्हणजे वाघाची लावणी असायची, फारसाची लावणी असायची, टाकाची लावणी असायची. पण सामान्य लोकांसाठी दोनच प्रकार असायचे. एक म्हणजे फडावरची लावणी आणि दुसरी बैठकीची लावणी. लावणी कुठची बी असू दे हो, ती कडकडीतच व्हायला पाहिजे असाच अट्टाहास असायचा. अशीच कडकडीत लावणी सादर करण्यासाठी येते लावण्यवती अप्सरा श्रुती मराठे. काय झालं? माझ्या कमराला लचक भरली, माझ्या कमराला लचक भरली, माझ्या कमराला लचक भरली, माझ्या कमराला लचक भरली. रात पुनवेची जागून सरली सरली बाई सरली, गोऱ्या अंगाला काजळी धरली, माझ्या कमराला लचक भरली. लक्ष कुठं वाटत घातलंच नव्हता हडतर दाराच्या कडीला. येडी ग बाई, रात्री दारावर ठक ठक झाली, रात्री दारावर ठक ठक झाली. साऱ्या अंगात भीतीत शिरली शिरली बाई शिरली, जीव गुदमरला बुगडी वळली, माझ्या कमराला लचक भरली. बाई तुम्ही हे नृत्य सादर करण्यासाठी कंबर कसली म्हणून ती लचकली नाही का? बरोबर. हा, माझ्याकडे एक उपाय आहे, सांगू? मलम लावू, मलम. आमचं मलम कसं असतंय बघा, इथनं लावलं तरी मलम, इथनं लावलं तरी मलम. अजून एक शब्द आहे हा, मलम सारखा. हा, पुष्कर बस्कर. श्रुती, तुम्ही अतिशय सुंदर दिसताय. थँक्यू सर, थँक्यू. तुमचं सादरीकरणही खूप छान झालं. कमरेचा वापर तुम्ही खूप छान केलात आणि त्यानंतर लचक भरलेली आम्हाला इथे दिसून आली. तुमची कोरिओग्राफी ही खूप छान होती. मनापासनं हे सादरीकरण तुम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे. इम्प्रेसिव्ह, डेफिनेटली. एक छोटी गोष्ट तुमच्या गुरूंना सांगावीशी वाटते. त्या अजूनही ना कधी कधी बिफोर बीट नाचतात, तर त्याची काळजी तुम्ही घ्या. ही जबाबदारी तुमची आहे. हा हिरा आहे, हा इतका चमकून इथनं गेला पाहिजे की लोक बघत राहिले पाहिजेत की अरे हे काय. सो वी गॉट टू डू दिस. फाईन. तुमच्या या परफॉर्मन्सला माझ्याकडनं थँक्यू सर, थँक्यू. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE space 05 आणि पाठवा 57575 वर.